भोगाव येथील बायोमेडिकल प्लांटला भेट दिल्यानंतर येथील अनागोंदी कारभाराबाबत आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी तीव्र संताप व्यक्त केला। आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी भोगाव येथील बायोमेट्रिक प्लांटला अचानक भेट दिली। अचानक भेट दिल्यानं त्या ठिकाणी अनेक त्रुटी आढळून आल्या। त्यामुळे आरोग्य अधिकारी चांगल्या संतापल्या। प्रवेशद्वारापासूनच संकलित केलेला कचरा वेस्टेज कचरा पडल्याचं आढळून आलं। कंपाऊंडच्या परिसरात तब्बल 200 टन कचरा प्रक्रिया न करता कॅरीबॅगमध्ये साठवून ठेवण्यात आला होता। कोरोना काळातील औषधांचा साठा कालबाह्य झाल्यानं नष्ट करण्यास दिला होता, परंतु यावर कोणतीही प्रक्रिया न करता तो तसाच परिसरात ठेवल्याचं निदर्शनास आलं। कचऱ्याचं वर्गीकरण न करता तसंच जाळल्यानं काळा धूर सर्वत्र पसरला होता। अनेक कर्मचारी सुट्टीवर असल्यानं आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने या चांगल्याच संतापल्या। दरम्यान बायोमेडिकल प्लांटमध्ये कोणतेही नियम न पाळता काम चालू असल्याचं निदर्शनास आल्यानं वरिष्ठांना याबाबत माहिती देणार असल्याचं महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी सांगितलं। प्लांटला मी व्हिजिट दिलेली आहे। प्लांट ॲक्च्युली हा प्लांट 20-22 वर्षापूर्वीचा प्लांटची जागा आहे, म्हणजे लोकेशन तिथे। त्या दरम्यान तिथे वस्ती वगैरे काहीच नव्हती, त्यामुळे ती जागा तिथे योग्य होती। परंतु आत्ता जेव्हा मी काल व्हिजिट दिली तर जवळपास तिथे 2 ते 2.5 हजार लोकांची वस्ती आहेत। 50-60 घरं तरी आहेत तिथे, वेल बिल्ड मी सिमेंटची बांधलेली कायमस्वरूपी। आणि जेव्हा मी व्हिजिटला जात होते तेव्हा दुरूनच आम्हाला चिमणीतनं काळा धूर हा दिसत होता। त्यानंतर गेटच्या आवारात आम्ही जेव्हा एंट्री केली तिथूनच निडल्स, ओपन निडल्स, डिस्पोजेबल सिरिंजेस, मास्क, कॅप्स हे असे मटेरियल रस्त्यामध्ये तिथूनच सुरू झाले होते, आढळून आले। आणि निडल्स तर भरपूर प्रमाणात होत्या, ओपन होत्या आणि ऑफकोर्स ते इन्फेक्टेडच असतात हॉस्पिटलमधून आल्यानंतर। पाठीमागे जी विहीर आहे, विहिरीत सुया वगैरे निडल्स आम्हाला आढळून आले तिथे। आणि या संदर्भात आम्ही सर्व लेखी त्यांना देणार आहोत, वरिष्ठांना हा अहवाल आम्ही देणार आहोत। त्यानुसार वरिष्ठ त्यांच्या लेवलवरती कारवाई त्यांच्यावर करतील।